तुकोबाराय देवाकडे गेले, देवाला सांगितलं, हे देवा काम नाही, काम नाही झालं बाई काम नाही हे उद्गार फक्त परमार्थिक जीवच काढू शकतो. काम नाही असा प्रपंचातला माणूस कधीच म्हणू शकत नाही. महाराज म्हणू शकेल नाही, प्रपंचातले काम कधी सरत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचले, देवाला सांगितले काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. देवा आता मला काहीच काम राहिलं नाही. देवाकडे जाऊन देवाला सांगितलं, देवाने उद्गार ऐकले. पण ऐकल्याबरोबर देवाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, देव रडायला लागले. तुकोबाराय देवाला विचारलं, देवा तुम्ही रडतात, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू रडण्याचं कारण काय? त्यावेळेला देव तुकोबारायांना सांगतात, देव म्हणतात तुकोबाराय तुमच्यासारख्या संतांनी जर काम नाही, काम नाही असं म्हणावं तर मग आम्हाला कोण विचारणार? देवाला देव पण कोणामुळे? संतांमुळे. जगद्गुरु तुकोबाराय बोलले, आमुची या भावे तुझं देव पण, देवाला देव पण जर कोणामुळे असेल तर ते संतांमुळे. आणि देव जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय तुमच्यासारख्या संतांनी जर असं म्हणावं काम नाही, काम नाही तर मग आम्हाला कोण विचारणार आहे? जेव्हा हे देवाचं बोलणं जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकलं, तेव्हा तुकोबाराय देवाला सांगतात, देवा तुम्ही माझ्या बोलण्याचा काहीतरी गैरअर्थ केलाय, गैरसमज केलाय. देवा रडण्याचं काही कारण नाहीये, तुम्ही माझ्या बोलण्याचा गैरअर्थ केला. देवा काम नाही, काम नाही मला असं म्हणायचंय. देवा काम नाही या शब्दाचा अर्थ असा आहे, देवा माझं कर्तव्य संपलंय. पण देवा ऐका ना, माझं कर्तव्य जरी संपलं असलं ना, पण आवड मात्र अजून माझी शिल्लक आहे. काय सांगितलं? तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा माझी गरज संपली, आता मला काहीच करायची गरज राहिली नाही. काम नाही, काम नाही, मला काहीच काम करायची गरज नाही. पण देवा ऐका ना, माझं काम जरी संपलं असलं, मला जरी काहीच करायची गरज नसली, पण आवड मात्र अजून माझी शिल्लक आहे. आता गरज आणि आवडीमध्ये काय फरक येऊ? गरज पण आवड शब्द सारखे, पण मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत, आपण एका अर्थाने उच्चारतो, त्यांच्यामध्ये सूक्ष्म भेद असतो. जसं खाणं, जेवणं, चरणं, झोपणं, पसरणं, भ्रष्टाचार, शिष्टाचार, अत्याचार, प्रचिती, प्रीती, समाप्ती, समारोप, समारंभ, सांगता, असे लय शब्द आहे. लय शब्द थोडक्यात सरळ सांगतो, आपण ते कधी कधी एका अर्थाने उच्चारतो. खाणं, जेवणं यांच्यामध्ये भेद आहे. हे वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे. खाणं वेगळं आहे, जेवण वेगळं आहे, चरणं कुठेही पलीकडे. खाणं कशाला म्हणायचं, जेवण कशाला म्हणायचं, चरणं कशाला म्हणायचं? ऐका, खाणं हे क्रियापद, खाणं हा शब्द माणसाला कधीच लागू होत नाही. माणसाकरता खाणं हा शब्द नाहीच आहे. पण तरी काही काही लोक म्हणतात, चला महाराज घेऊ खाऊ. माणसं कधी खात नसतात, माणसं जेवत असतात. जेवण हा शब्द माणसा करताय, खाणं हे जनावरांकरताय. कधी कधी माणसांकरताय खाणं असं आपल्याला म्हणता येईल. काही काही लोक जेवत नाही, काही काही लोक खातात. येतंय ना लक्षात मी काय बोलतोय? गांधीजींचं एक वाक्य होतं बरं का. गांधीजी नेहमी म्हणायचे, आपण जेवढं खातो ना तेवढं आपलं नसतं. काय म्हणायचे गांधीजी? आपण जेवढं खातो तेवढं आपलं नसतं. मग आपल्याला जेवढं पचतं तेवढंच आपलं असतं. मग माणसाने पचेल तेवढं खावं की बसेल तेवढं? काय मत आहे तुमचं? माणसानं पचेल तेवढं खावं की बसेल तेवढं? पचेल तेवढं. पण हा नियम आपण फक्त आपल्या घरच्या जेवणाकरता लागू करतो. दुसरीकडे बाहेर पंगत असेल तर मग येऊ द्या, मग दुसरीकडच्या पंक्तीत बसेल तेवढं. काही काही लोक आहे ना, एखाद्या वेळेला आग्रह करतात बघा, एखाद्या माणसाला हो घ्या 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 असा आग्रह करतात. मग तो जेवणाकरता बसलेला असतो ना, तो म्हणतो तुमचा लय आग्रह आहे, थांबा थांबा थांबा, भाजी घाल द्या, फक्त मला एकदा मांडी मोडू द्या. काय म्हणतो तो? तुमचा लय आग्रह, मांडी मोडू द्या. मांडी मोडल्यानंतर जणू काय असं वाटतं की काही एखादं गोदामाचं उघडलं. खाणं हे माणसाकरता नाही, खाणं हा शब्द जनावरांकरता. मला हे शब्द सांगायचे, यांच्यामध्ये भेद असतो. मला खाणं हे जनावरांकरता आहे, जेवण हे माणसांकरताय. पण चरणं तर फार फार पलीकडचं आहे महाराज. चरत कोण असतं? माणसं जेवतात, जनावर खातात. चरत कोण? सोन्याचं नाणं आणलं.
जगाच्या पाठीवर एकमेव वेगळा प्राणी असा जो कायमस्वरूपी चरत असतो. कुठला आहे ऐका? बकऱ्या. बकऱ्या चरत असतात, माणसं जेवत असतात, जनावरं खात असतात. बरं, हे मॉडेल भगवान परमात्म्याने ते आगळं वेगळं निर्माण केलंय बरं का महाराज, संदीप महाराज. बकऱ्या याचं असं आहे, याचं इनकमिंग आणि आउटगोईंग बरोबर त्याला चरण असं. झोपणं पसरणं वेगवेगळं आहे बरं का. झोपणं वेगळं, पसरणं वेगळं. झोपणं कशाला म्हणायचं? जसा झोपला असेल तसाच उठताना असेल तर त्याला झोपणं म्हणा. पसरणं याच्याही पलीकडचं आहे. पसरणं झोपला होता 1 नंबरच्या खोलीत, सकाळी उठून आला 3 नंबरच्या खोलीत, म्हणजे त्याला त्याचंही भान नाही आपण झोपलो कोणत्या खोलीत होतो, परत पुन्हा येता करता बाहेर निघून परत कुठल्या खोलीमध्ये जाऊन जातो. तो पसरणं कशाला म्हणायचं? शेजारची बाई धावत पळत आली, ती म्हणे बाई तुझं गिऱ्हाईक घेऊन जाय, मला माझा आनंद झाडायचंय. काय म्हणे? शेजारची बाई धावत पळत आली, तुझं गिऱ्हाईक घेऊन जाय, मला आनंद झाडायचंय. ती बाई म्हणे बाई झाड ना तुझं अंगण, माझ्या गिऱ्हाईकाचा तुझ्या अंगणाचा काय संबंध आहे? ती म्हणे बाई येऊन पाय, तुझं गिऱ्हाईक माझ्या अंगणात येऊन झोपलं. हे झोपलं होतं झोपताना स्वतःच्या अंगणात, पण रात्री घाली पटांगण मोकळे पटांगण गेलं होतं शेजारच्या अंगणामध्ये. याला काय म्हणायचं? पसरणं. थोडक्यात सांगू का? 5G असेल तर आपल्या पटकन लक्षात येईल बघा. 5G थोडक्यात सांगतो एकाच वाक्यामध्ये. पसरणं कशाला म्हणायचं बघा, ऐका ऐका. झोपताना गादीवर, उठताना गादीवर. इथं 2G नाही का? पसरणं कशाला म्हणायचं बघा? झोपताना गादीवर, उठताना गादीवर. आता याच्यापेक्षा खाली येऊन मला बोलता येणार. याला पसरणं असे लई शब्द आहेत. मला ते सगळे शब्द सांगून आपला वेळ घ्यायचा नाही. मला महत्वाच्या संबंधाने दोन जगद्गुरु तुकोबरायांनी शब्द व्यक्त केले देवाकडे. देवा माझी गरज संपली, पण देवा माझी गरज जरी संपली असली ना, पण आवड मात्र अजून माझी शिल्लक आहे. आता गरज आवडीमध्ये काय फरक आहे बघा. गरज आणि आवड फरक आहे बघा या शब्दांमध्ये. गरज कशाला म्हणायचं आणि आवड कशाला म्हणायचं बघा. गरज, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, आंघोळ करणं गरज आहे का आवड आहे? गरज. आंघोळ करणं गरज आहे. आंघोळ झाल्यानंतर तोंडाला पावडर लावणं गरज आहे का आवड आहे? आवड आहे. मग आवडीला काही दिवसभरामध्ये काही आचारसंहिता आहे का? दिवसभरामध्ये एकदाच लावली पाहिजे का दिवसभरामध्ये 2दाच लावली पाहिजे? नाही, जेव्हा वाटलं तेव्हा धरली फासली. आवडीला आचारसंहिता. किंवा अजून विचारतो, जेवण करणं गरज आहे का आवड आहे? जाऊ द्या ना, आज नंतर नाही केलं तर काही फरक पडतो. जेवण करणं गरज आहे, बरोबर आहे की नाही? जेवण करणं गरज. जेवण झाल्यानंतर तांबाखू खाणं गरज आहे का आवड आहे? आवड. तिला आचारसंहिता आहे का? दिवसात 1 किडा खावा पाहिजे, दिवसभरामध्ये 2च खाली पाहिजे, 1च पोळी खाली पाहिजे. नाही महाराज, तिला आचारसंहिता नाही, आवडीला आचारसंहिता नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला तेच सांगितलंय, देवा तुम्ही माझ्या बोलण्याचा गैरसमज केला, माझी गरज संपली देवा, आता मला करायची काहीच गरज राहिली नाही. पण देवा त्याच्या पलीकडचं आहे का? माझी गरज जरी संपली असली, काम नाही काम नाही, मला काहीच करायची गरज राहिली नाही देवा, पण आवड मात्र अजून माझी शिल्लक आहे. मग देवाने तुकोबरायांना विचारलं, ठीक आहे तुकोबराय, तुम्ही म्हणतात तुमची गरज संपली, आता तुम्हाला काहीच करायची गरज राहिली नाही, पण तुम्ही म्हणतात आवड मात्र अजून शिल्लक आहे. मग या आवडीच्या माध्यमातून तुम्ही काय कराल? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
देवाला सांगतात, देवा आम्ही आवडीच्या माध्यमातून काय करू? गाऊ, नाचू, वेचू तुझा अनुवाद करू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आवडीच्या माध्यमातून 3 गोष्टी करू. आम्ही गाऊ, आम्ही नाचू आणि देवा आम्ही तुझ्याशी अनुवाद करू. हे 3 वेगवेगळे संप्रदाय बरं का. गाणं, नाचणं आणि अनुवाद करणं हे 3 वेगवेगळे संप्रदाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते आम्ही 3ही संप्रदाय करू. गाऊ ही नारदीय परंपरा आहे, नाचू ही हनुमतीय परंपरा आहे. हनुमंतरायांचा आपण फोटो पाहिला असेल बघा, हातामध्ये चिपळ्या आणि हनुमंतराय असं नाचतात. नाचू ही हनुमतीय परंपरा आणि अनुवाद करू ही गवळणींची परंपरा आहे, जी वेद व्यासांनी आपल्याला पुढे शब्दबद्ध केलेली आपल्याला पाहायला सापडते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही या 3 गोष्टी करू. पहिल्यांदा तुकोबाराय म्हणतात आम्ही गाऊ. काय करू? गाऊ. आता एखाद्या जाणकार श्रोत्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल, तुकोबाराय गाऊ बोलले पण काय गाऊ हे नाही बोलले. काय 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 तुकोबाराय म्हणाले आम्ही गाऊ पण आम्ही काय गाऊ हे नाही बोलले. तुकोबाराय गाऊ बोलले पण काय गाऊ हे नाही बोलले. पण तुकोबारायांची इतरत्र संत वाङ्मयामध्ये आम्ही काय गाऊ या संबंधाचे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. त्यातलं पहिलं प्रमाण आदरणीय बाबांनी दिले बघा. तुकोबाराय म्हणतात गाऊ बोलले पण आम्ही काय गाऊ? तर आम्ही एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आपल्या कायमचं गाणं चालू आहे का नाही? आपण कायम गातो की नाही? पण आपलं गाणं कुठलं आहे? आपलं संसाराचं गाणं आहे. आपलं कायमस्वरूपी संसारातलं रड गाणं चालू आहे महाराज. हे रड गाणं तुकोबाराय गाऊ नाही बोलले बरं का. काही लोकांच्या घरी ते सोरी यंत्र आहे बघा. ते यंत्र भिंतीला बसवलेले यंत्र, ते जड यंत्र असतं बघा. कधी कधी एखाद्या वेळेला एखाद्या माणसाच्या घरी गेलं का तो कुठल्या संप्रदायाचा आहे ते यंत्र सांगतं. ते यंत्र सांगतं आम्ही कुठल्या संप्रदायाचं. त्यांच्या घरी गेलं केलं की आपल्याला ऐकायला येतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी असं भरपूर. मला काही सगळं सांगायचं नाही. आपण आपल्या घरामध्ये ते यंत्र फिट करतो बरोबर आहे की नाही? पण ऐका ते जड यंत्र आहे. कसं आहे? जड आहे. ते देवाचं नामस्मरण करतं. आणि त्याच घरामध्ये ज्यानं ते यंत्र आणलंय त्याचं कोण पिक्चरचे गाणे म्हणतं. हे गाऊ बोलले का महाराज? हे नाही. आणि आमच्या माता बोलल्यांचं तर कायम गाणं चालू आहे महाराज. कायम गात असतात कायम. जनाबाई होऊन गेल्या त्यांचं गाणं आणि आजच्या जनाबायांचं गाणं फार आगळं वेगळं आहे महाराज. फार आगळं वेगळं. आजच्या जनाबायांचं लय अतिशुक्ती गाणं आहे महाराज. आजच्या जनाबायांचं कसं गाणं माहिती का? खायचं सासरचं, गायचं माहेरचं. आत्ताच गेले असतील बघा राखी बांधण्याला. तिकडून साडी मिळाली का नाही देव जाणे. त्याच्यावरच मला सांगावं लागेल का? खायचं सासरचं पण सासरला आलं तर गायचं काय माहेरचं. आमचं असं आमचं तिकडचं काय म्हणा. हिराबाई जनाबाई सुद्धा गात असायच्या. पण जनाबाईचं गाणं कसं होतं? सुंदर फिरते
महिला मंडळाचं जाते जाते आता ते जाते राहिले नाही, जाते त्या जात्याच्या नावाप्रमाणेच आहे. म्हणजे कसे जाते जाते वराटे पाटे घोटे आता हे आपल्याला फक्त चित्रातच पाहायला मिळते. काही दिवसानं शालेय शिक्षणामध्ये याला शेण म्हणतात असं सुद्धा चित्र दाखवलं. बरोबर आहे. मला ते राहिले नाही. एक दिवस एक माता माऊली किती अतिशोक्ती गात होती आहे, किती अतिशोक्ती. अच्छा या माता माऊल्या हातात सासरचं घातात मायाचं किती अतिशोक्ती गाणं असलं पाहिजे. एक माता माऊली जात्यावरती दळण दळत हे तिथून चाललो होतो. कीर्तना करता पेटा बांधला आणि कीर्तनाच्या दिशेने निघालो. ती माता माऊली जात्यावरती दळण दळत असताना काही म्हणत होती. ऐका ते काय म्हणत होता. ती किती अतिशोक्ती गात होती. ती म्हणत होती, काय म्हणत होती. वाटानं जाणाऱ्या लोकांना सांगत होती, सोन्याचे कुलूप आहे माझ्या भावाच्या दाराला. मी त्या कार्यकर्त्यांना विचारलं, म्हटलं का हिचं माहेर कुठलंय काय, तिकडे लक्ष द्या, माहेर कुठलंय. ते कार्यकर्ते म्हणे महाराज हेच सासर हेच माहेर. काय म्हणे आता बऱ्याच गावांमध्ये तसंच चाललंय. म्हटलं बाबा हिचं माहेर कुठं आहे. काय नाही, या गल्लीमध्ये सासर आहे, त्याच्या पलीकडच्या गल्लीमध्ये तिचं माहेर आहे. म्हटलं का आपण त्या गल्लीने जाऊ ना, जाता जाता सोन्याचं कुलूप आहे आपल्याला पाहता जाता जाता पाहता येईल. ते म्हणजे माझ्या तिकडे विटू भरत नाही, भजन चालू पहिले कीर्तन करा, कीर्तन झालं तर मग तुम्हाला ते सोन्याचं कुलूप दाखवण्याचं. कीर्तन संपलं माझ्या मनामध्ये ते होतं. आज जाता जाता पाकिटही न्यायचं, सोन्याचं कुलूपही जाता जाता पाहून जायचं. त्या कार्यकर्त्यांना म्हटलं त्याला आपल्याला हिच्या माहेराच्या घराकडे जायचं, ते सोन्याचं कुलूप मला पाहायचं. ते कार्यकर्ते फार नाटकं होते, त्यांनी माझा हात धरला, चला म्हणे मला तुम्हाला दाखव. घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मी ते घर पाहिलं, घराचा दरवाजा पाहिला, दरवाजाला लावलेली कुलूप पाहिली. ती म्हणत होती सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या दाराला. पण मी तिथं जाऊन पाहिलं तर लोखंडाची कुलूप होती तिच्या भावाच्या दाराला. ती काय म्हणत होती सोन्याचं. तिथं जाऊन पाहिलं तर लोखंडाची. मी म्हटलं का हो, ती सोन्याचं म्हणत होती, लोखंडाचं आहे. ते म्हणे मला तरी तिचंच बरोबर आहे. कसं तिचं बरोबर आहे, माझ्या डोळ्यानं पाहतोय, लोखंडाचं दिसतंय, ती सोन्याचं म्हणत होती. तरी म्हणे मला तिचंच बरोबर आहे. म्हटलं तिचं कसं काय बरोबर आहे, लोखंडाचं कुलूप दिसतंय तर महाराज तिचंच बरोबर आहे. म्हटलं कसं बरोबर आहे ते सांग. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. म्हणजे महाराज आमच्या गावामध्ये एक सोन्या नावाचा सावकार आहे. काय 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 आमच्या गावामध्ये एक सोन्या नावाचा सावकार आहे. त्या सावकाराकडून हिच्या भावानं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची काही तिच्या भावाकडून परतफेड झाली नाही. मग घर तिच्या भावाचं आहे, पण कुलूप आमच्या गावच्या सोन्या सावकाराचं आहे. किती अतिशोक्ती गाण आहे, किती अतिशोक्ती गाण आहे. हे गाव नाही बोलले, पहिले प्रमाण आदरणीय महाराजांनी दिलं. तुकोबर काय गाव ही जरी नसेल इथं बोलले, पण पहिलं प्रमाण आदरणीय महाराजांनी सांगितलं आम्ही काय गाव, एक गाव आणि विठोबाचे नाव किंवा जगद्गुरु तुकोबर म्हणतात. आम्ही अजून काय गाव, सुखेसे ब्रह्मानंदा तुकोबराय म्हणतात आम्ही सुखे सेऊ ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा. आम्ही काय गाऊ, राम नाम गाऊ किंवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐका आम्ही काय गाऊ. तुकोबराय म्हणतात राम वेळोवेळा आम्ही गाऊ भरिता कांडिता
आम्ही काय करू राम आम्ही काय गाऊ राम नाम गाऊ जगद्गुरु तुकोबरायांना हे गाणं अपेक्षित आहे. आता गाऊ या शब्दाच्या संबंधाने अजून मला 2 तास बोलता येईल, पण तुरंत माझी वेळ संपुष्टात आलेली. बघा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही आवडीच्या माध्यमातून पहिली गोष्ट करू ती म्हणजे गाऊ. काय गाऊ हे सांगितलंय बघा. गाऊ पुढे बोलले जगद्गुरु तुकोबराय आम्ही काय करू नाचू गाऊ नाचू. आम्ही नाचतो असं जगद्गुरु तुकोबराय बोलले. ऐका कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनकाराला नाचता आलं पाहिजे बरं का. काय 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 तुम्ही लगेच म्हणाल खालून दाखवा नाचू. प्रत्येक कीर्तनकाराला कीर्तनामध्ये नाचता आलं पाहिजे. कीर्तनामध्ये कीर्तनकाराने नाचणं हा कीर्तनातला एक अविभाज्य घटक. नाचलं पाहिजे. का कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. आम्ही कीर्तनामध्ये नाचू असं जगद्गुरु तुकोबराय बोलले. का त्याचं कारण असं आहे या धर्म मंडपामध्ये या कीर्तनामध्ये इथं हरिपाठामध्ये जर तुम्ही नाचलात तर तुम्हाला वरती जाऊन तो भगवान परमात्मा नाचवणार नाही. तुम्ही डीजे समोर ऐका डीजे माहिती आहे ना डीजे बँड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कितीही लाखाचा बँड असू द्या किती लाखाचा डीजे असू द्या तुम्ही त्याच्या समोर नागिन जरी खेळले ना नागिन जरी खेळले तरी त्या नागिन खेळल्याचं तुमच्या पदरामध्ये कुठलंच पुण्य पडणार नाही. पण या कीर्तनात या इथं हसा या धर्ममंडपात या इथं रडा इथं झोपा इथं झोपले तरी चालत इथं झोपा इथं हाला बोला चाला पहा इथं काही करा. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं येण्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद या कीर्तनामध्ये असते. म्हणून कीर्तनामध्ये एखादा कीर्तनकार नाचेल यात विशेष नवल नाही. यात विशेष नवल नाही. त्याच्याही पलीकडे सांगतो ऐका कीर्तनामध्ये फक्त कीर्तनकाराने नाचावं हे विशेष नाही. ऐका कामदेव कीर्तन जनी म्हणे ज्ञानदेव ज्ञानदेवरायांनी अभंग म्हणावा आणि कीर्तनामध्ये असा रंग चढावा. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याने कीर्तनामध्ये नाचावं. नाचता नाचता काय व्हावं ऐका नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होईल देवा ऐसे बोले कबीर. इतकं देहभान होऊन कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे बरं का महाराज. मीराबाई होते शेवटचं प्रमाण ऐका शेवटचं 1-2 प्रमाण नाचू या शब्दावरच आपल्याला थांबायचे बघा ऐका. मीराबाई होते मीराबाई बऱ्याच मीराबाई असतील. एखाद्या वेळेला एखादी माता माऊली हरिपाठामध्ये येऊन नाचली की लोक तिला हसतात तिला नावं ठेवतात. आणि तिच्या समोर नाचलं की लोक म्हणतात पहा ना काय गोड नाचू राहिले. इथं नाचलं की लोक नावं ठेवतात. पण ऐका इथं नाचा लोकांना नावं ठेवू द्या. या कीर्तनामध्ये नाचण्याची ताकद ऐका. मीराबाई होते मीराबाई ऐका महाराज. इतक्या लोकांनी त्रास दिला हो. लोक नावं ठेवत होते बाप ओरत होता. पण मीराबाई ऐका
पग घुंगर बांध मीराची कधीतरी आपली अवस्था डीजे समोर होते बघा. कधी कधी 50-50 वाजले की लोक नाचतात. तशी अवस्था कधीतरी कीर्तनात माणसाची झाली पाहिजे महाराज. असो ऐसा खोटे अशी अवस्था मीराबाईची झाली. त्याचं कारण मीराबाई भगवान परमात्म्याची दिवाणी झाली होती. आपण एकदा त्याची दिवाणी होऊन पहा महाराज. व्हायचं असेल ना तर त्याची दिवाणी व्हा महाराज. इतर दुसरं कोणाचं होण्यापेक्षा मीराबाई त्या देवाची दिवाणी झाली आणि चिरकाल विसरून गेली महाराज. कीर्तनामध्ये भजनामध्ये देव आणून नाचले पाहिजे. ऐका मीराबाईची अवस्था कशी झाली होती. मीराबाई म्हटले बघा, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी शाम पिया की मेकअप किट माहिती का किती वेळची झाली होती बघा. मेकअप किट काढला आणि काढून तिने भगवान परमात्म्यासाठी मेकअप करायला सुरुवात केली बघा. माहिती हो तिचा मेकअप कसा झाला होता बघा. हो आंखों में कनाली होठों पे काजल लक्षात तुम्ही काय म्हणतो डोळ्यामध्ये लाली लाली होठावरती काजळ लावलं होतं. आंखों में लाली होठों पे काजल हल्दी से मलवट भरने चली, हल्दी से मलवट भरने चली, हल्दी से मलवट भरने झाली पाहिजे. देवाला
नाचों में बुगड़िया लगाते चली, नाचों में बुगड़िया लगाते चली, नाचों में बुगड़िया लगाते चली, तुम्ही मला नुसतं असं चालित कीर्तन करायला लावलं तरी मी कीर्तन करतो. युट्यूबला आपल्याला पाहायला मिळेल. परिसरानं पंचक्रोशीनं अवघ्या महाराष्ट्रानं माझ्यावरती फक्त काला या प्रकरणाच्या संबंधाने लई प्रेम केलं. मला सगळ्यात जास्त माझ्या डायरीमध्ये काल्याचे कीर्तन सगळ्यात जास्त. बघा, नाचू माणसाने कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. आणि एक सांगू, जो इथं नाचतो त्यालाच धन्यता दिली महाराज. इतरत्र नाचणाऱ्याला म्हणजे डीजे समोर नाचणाऱ्याला कोणी धन्यता दिली नाही. बघा, इथं नाचणाऱ्याला काय म्हटलं, मग काय म्हटलं बघा, धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. हरिरंगामध्ये तो नाचतो तोच या जगाच्या पाठीवर धन्य. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही आमच्या आवडीच्या माध्यमातून देवा काय करू, नाचू एक, दुसरं गाऊ एक, दुसरं आम्ही नाचू आणि तिसरं काय करू, अनुवाद करू. या संबंधाने सुद्धा भरपूर बोलण्यासारखे आहे. परंतु माझी वेळ संपुष्टात आली. आता सगळ्यांनी भजन करा. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद आनंदरे विठोबा झाला माझे मनी. देखील लोचने मिळे सहित भावनी ज्ञानेश्वर जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद आनंदरे विठोबा झाला माझे मनी. देखील लोचने विटे सहित पाहुणे जगद्गुरु तुकोबरायांच्या बुखारीच्या संबंधाने बोलत असताना फक्त 2 शब्दाच्या संबंधाने आपण बोलून गेलोय बघा. बाकीचा पूर्ण अभंग माझ्याकडून सुटलाय. फक्त 2 शब्दाच्या संबंधाने बोललोय. तरी या 2 शब्दाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांना असंच बोलायचं असेल असं मात्र माझा दावा नाही. पण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवा करीत असताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे करा. जे काही बरोबर असेल त्या पायाच्या प्रसारी काही बोललेलं क्षमा करणे समती नजर हव्या उपदेश तुमचे बडबडील विशेष तुमच्या कृपेचे पोचणे. जन्मोजन्मी तुका म्हणे पुनश्रेदा. या संपूर्ण सप्ताह कमिटीला ज्याने तेवढे धन्यवाद. तरीच आहे अत्यंत गोड आणि सुंदर आपण हे नियोजन केले बघा. भगवान परमात्मा करू पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करूया.
या कार्यकर्त्यांकडून असंच कायमस्वरूपी अशाच पद्धतीचं मानवतेच्या सर्वांगीण विकासाचं कार्य या सत्ता कमिटीकडून भगवान परमात्मा करून घेऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या कीर्तन सेवेसाठी ज्यांनी गोड अशी साथ संगत केली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल